राम राम मंडळी. काय तुम्ही कविता ऐक्यात, परिसंवाद ऐकात आणि मुलाखती ऐक्यात, पण दादा आते तुमच्यासाठी काहीतरी अलग लिसन हिरानोत आणि ते म्हणजे आपलं खानदेशी नाटक. काय सांग राहणार अम्मान खरंच. आणि एक खानदेशी नाटक कोण लिखेल शे माहिती शे का? अहो शायर आणि साहित्य संमेलनना अध्यक्ष बापूसाहेब हटकर. आणि त्याचं दिग्दर्शन कोणी करेल शे? मनोहर खैरनार. ह्या आपला खानदेशी कलाकार, ह्या खानदेशी सुपुत्र, ज्या आपला खानदेशनं नाव दाई दिशामा फैलाई राहणार. मग काय आते मी काही तुम्हाला जास्त टाइम लिहित नाही, डायरेक्ट आपण जाऊ त्या थिएटर मा आणि दंगा मंगाना दंगा सोबत आपण पण दंगा करू. खानदेशच्या मातीचा रंग रूप चव असलेलं सप्तरंगी विनोदी लोकनाट्य दंगा मंगाना दंगा. लोखंडी दर्जा पाणी भरे गिरजा, 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 लोखंडी दर्जा. अबाकडी माता बाकडी तबाकडी मगहू, अबाकडी माता बाकडी तबाकडी मगहू. मला लोगिनली सायचं नाव कोण लिहू? चल आपण गोट्या गोट्या खेळू. चला रे आपण बवडा बवडा खेळू. पार्टनर बघता अरे वाटी ना दरदम काय ना ले का चल चल याले मग 5 रुपये, असं का याले म्हणा मी 5 याले मग 10, असं याले 20 रुपये, याले मग 50, असं का बर याले 100, शो याला 3 राजा. थांब सरक यादे एकटाने बरीस. ओ बाप, अरे पाच पेंडू जमा झेंडू साती सुती आटी गोटी नंपर नाल्या पलंग पाड्या पलपल्ली तो दामन सीतो सितनी अरनी लय जाऊ अरनी ये अरे ठेवते नि जाई मना बाबी शे काढ ना देख चलो माई चंदा फुगडी लोक आपण चाललो माय मना मामानो मागरदात तटेवत मेंदी झाड मेंदी झाडले झुमुकडा आमनी फुगडी धुमुकडा फू फू. पोरांनो
आज आपल्या शाळेत काय आहे? 15 ऑगस्ट आहे. हा. नीट उभे राहा. एक साथ. सावधान होंगे. सावधान. एक साथ. सावधान होंगे. सावधान. अरे तुम्हाला सावधानची समजी आलाय का? गुरुजी आम्ही परत सावधान नशातच. बरं ठीक आहे, लागा कामाले. आम्हाला पाहिजे दुसरं ना. बटे निघतो. मला बोलू का पण नाही दिला जातो. पण पोरांच्या समोर गाया. ओ आणि तू कोण बोलले काय दिलाय ना बोस तुमचं नाव बोकरे मास्तर असे ना. हो भोकरे. अहो मग काय ते बी बोलू नाही का? नाही बोला ना, काय ऑर्डर आहे? ऑर्डर घाला तुला. या 2 खुर्च्या कावर घ्या एवढं सांगा. हा एक आपल्यासाठी आहे. ही तर तुम्हाला शिक्षण अधिकारी विदेश माले ते नका सांगू. ती दुसरी कावर एवढं सांगा. मंगांना काय ती काय लाई दिलंय? तिथे का कोंबड्या मला बोलावला कार्यक्रमचे का? कावर एवढं सांगा. मंगांसाठी. काय मास्तर तुम्ही डोकं बिकट ठिकाणचे ना. अहो या गावाला सरपंच मी स्वतः टंगाजीराव पाटील इथे हजर असताना तुम्ही त्याला काही आपल्या डोकं लाई बसणार का मास्तर? पाहिजे असेल तर हाय खुर्ची बाजूला घेतो. मास्तर गिरीना शारपणा माले शिकारा मी पाहिजे असेल तर बाजूला घेतो. का बरं एवढं सांगा. सध्या कार्यक्रमला 2 खुर्च्या लागताना. का बरं? तसं सरकारी फरमानच आहे. सरकारने त्याचं काही लिहिलं आणायचे का? नाही हो दादा, सरकारी काम आहे. लिहिसून यायला 4-6 महिने लागतात. पण कोणापुढे झाले तालुक्याचे गावाले. मास्तर एक वेळेस लिहिलं मी त्यावर काहीतरी विचार करा. पण ही कोणा फारी म्हणजे आपला काही जिल्हा चालू. बरं मास्तर राहू या 2 बी खुर्च्या इथे राहून द्या. मला एक सांगा तो इथे बसेल तर काय म्हणतो? म्हणजे त्यांना मान काय मना मान काय? ते प्रमुख पाहुणे म्हणून बसतील ना. आणि मग मी आपण अध्यक्ष. तो प्रमुख पाहुणा हा. मी अध्यक्ष. प्रमुख पाहुणा ना अध्यक्ष याचा मग मोठा कोणा? आपणच अध्यक्ष मोठे. चालेल मास्तर या दोन्ही बी खुर्च्या चालतील. कसे? त्यांना मान फक्त मनापेक्षा खाल पाहिजे. मास्तर चुकी गेलं का? चुकी गेलं का? आवडा मोठा अध्यक्ष म्हणजे मी या गावना सरपंच संगाजीराव पाटील इथे तुम्हाला कार्यक्रम लेवणार म्हणून कोणी जय घालत नाही का कोणी एक टाई टिपत नाही. मग काय नादान करत मला अपमान करायला मला का मास्तर? करतो
ते कोण आहे ती आजच्या कार्यक्रमचे अध्यक्ष आहे ती त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा. टाळ्या. आता घोषणा बी दी टाकू. मास्तर 2-4 टिपोळ्या वाढवा मला. बोला. दंगा दादा की अध्यक्ष महाराज की मंगा या अण्णा. बोला मंगा अण्णा की. बोला मंगा अण्णा की. पाय दुखत. अहो अध्यक्ष आम्ही बोलतो. आपण प्रमुख पाहुणे आहेत ना अण्णा. प्रमुख पाहुणा आणि अध्यक्ष या मोठं कोण राहत. हो अरे काय लागलं पाहिजे. मी मोठा ना. हा मग चालय चालय पळय चला. मास्तर कथा गा रे. मी इकडे आहे हो अण्णा. चला 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 चला. या बघता पोरांनो, मी आता झेंडा फडकायसाठी सरपंच तंगाजीराव पाटलांना विनंती करतो. या दादा या. चला रे उभा राहा रे. उभा राहा. एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे. एक दो. एक दो. बसा. कानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं वर्णू अभिमानी शे आमले त्याला. सुख समृद्ध आम्ही आहे राणी. गाय म्हशीसनं दूध तुप लोणी. वाल्मिक वासना देश हाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमना खानबाईना. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी. आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे. 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार. शिवलाईन फिल्म्स, फिल्म प्रोडक्शन, मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्याने कहाणी. सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय खानदेश महासंघ.
बठ्ठा खानदेशी भाऊ बहीण दिसले एकंदर येवासाठी एकच वाटतं. विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व. प्रकाश बाविस्कर. सच्चाई हाच आमनं भांडवल. जय खानदेश. हा ए गौडा आठे जमेल बडा शाह मता पोरिया आठे लाव तंग्या ए अरे पद्धत से नाव लेवानी मरी तुला नाव लिहिलं कोण घ्यास तू नाव आपली शाळेला मास्तर आहोत न तो भाऊ भोकऱ्या अहो अण्णा नसतो भाऊ भोकरे नाही हो निवृत्ती भोकरे नाव आहे ना. हा आहे निवृत्ती न्यू न्यू जमत नाही हो मग भोकऱ्याचं म्हणजे घ्या हो. आपण न तू भाऊ भोकऱ्या म्हणून काय तकलीफ जगा तुमले. अहो अण्णा नसतो भाऊ भोकरे तमासगीर होते. मी शिक्षक आहे ना बाप्पा. हो जगा हा शिक्षक म्हणजे मास्तरच ना. हा पण शिक्षकांच्या तमासगीरांच्या शिक्षकांच्या दर्जामध्ये फरक राहतो ना अण्णा. आमचा दर्जा बरे राहतो. हो जगा तुमचा दर्जा वर राहतो. अरे मग काय तमासा आला का दर्जा काय कमी राहस का. तमासा सगळ्या जगा कधी तुमची लहानपणला पाहला सर तमासा. हा मग त्या ना समोर जिथे गर्दी राहा तिथे रास लावायची तुम्ही शाळा. गर्दीवर दर्जा ठरवता. अरे लोकशाही मा जेवणा मागे जास्त गर्दी त्याला दर्जा मोठा. कदाचे तुमचे अंधार मग तुम्ही शिक्षक शाळेचा दर्जा गर्दीवर. अरे बापा रे बापा अहो तो गैरा मोठा तितंबा होई गेला मग. गायरा मोठा तितंबा काय करा रे गुरुजी. बरं मला एक सांगा तुम्ही तुमचा हा काल कितला मास्तर तो. कोणी बी नाही हो अण्णा. मी एकलाच आहे. एक शिक्षकी शाळा आहे ना अण्णा आपली. मग त्या न तो भाऊ भोकरेला काल 4 मास्तर शेत. पेठे मास्तर डोके मास्तर तालीम मास्तर तिकीट मास्तर. ते मला सांगा कोणा मोठा शे हो. बरं जाऊ द्या तुला पगार कितला. काय पगार कितला शे तुमचा. 7,000 रुपये. फक्त 7,000. मी शिक्षण सेवक म्हणीचं नाही ना अण्णा. शिक्षण सेवक काय सांगू अण्णा तुमले बी आमचं शिक्षकांचं रडगाणं. चला आमच्या शिक्षकांना बी अमूल्य करी टाकलं आहे सरकारनं. मग काय कसे काय. अगं अण्णा आमचे बी कोणतरी कामगार करी ठेवलंय. ती बेटबिगार म्हणीसून 3 वर्ष 7,000 रुपये पगारावर चांगल्या घसंड पडी राहिलाय झालं शिक्षण सेवक म्हणीसून अण्णा. तेरे भाई उपारी मारू म्हणजे तुना पगार 7,000 रुपया. आणि तो एक महिना आली 50,000 रुपये आले. त्या एक दरात न तू भाऊ बोकड्या कोणा मारल्या मोठाशी. तू भाऊ बोकऱ्या. बरं तुझी माले एक सांगा अहो न तू भाऊ बोकड्या अहो बोकर पाती राहते अण्णा मी बी बोकर वाढले जात आहे. नत्तू भाऊ बोकऱ्यांचं बावनकीचा बी आहे मग अण्णा. बरोबर तुमनं जमाडी आणत. फक्त एक काम करा मी जनाब तुमनं नाव बदलायल्या. म्हणजे काय शे भोकऱ्या नाव शे ना. भोकरे नाव एकदम निश्चय पटक पण भोकऱ्या शब्द मा कशा दम शे दम. आणि एक टाइम आपला तोंड माई शब्द निघी गया तो निघी गया ती परत देवानी बोली नाही. पोऱ्या सो आज 26 ऑगस्ट आणि आज आपण इथे अण्णा कारखाना 26 ऑगस्ट रे 15 ऑगस्ट
काय माहिती कोण बोलणार आहे कोणा पर्याय तू सुका मारू ना मोरू नो दारुड्या सुट्या का हा पण राहणार अण्णा आज 26 ऑगस्ट नाही 15 ऑगस्ट शे अच्छा का बोल विचारू घ्या तू आणि ते 26 काय राहत 26 जानेवारी रास काय करतो 26 जानेवारी झेंडा वंदन आणि 15 ऑगस्ट ले झेंडा वंदन याला दोन्ही बी एका शब्दावर उजवाले आते सांगा ना दोन्ही बी झेंडा वंदन राहतात हाताना 15 तागात आणि ताताना 26 हातावर तर तुला बापनं काय गे तिथे वाई काल परत बोला नाही कोकणा नाही कोणी आणि एक टाइम आपला तोंड माहिती शब्द निघी गया तो निघी गया ती परत देवानी बोली नाही हा तर आज स्वतंत्रता भेटणार तो दिन म्हणजे काय शी पहिले आपला देश पारतंत्र्य होता या गोरा लोक व्यापाराने विकाले आठवणा आणि व्यापार करता करता हा देश गुलाम करी टाकलं आई गोट गांधी बापूला दाखवणी पहिला आवतो व्यापार करायला होता आणि व्यापार करता करता याने अख्खा देश गुलाम करी टाकलं आपण याले बाहेर येणार आले पाहिजे हा मनीसन गांधी बापूनी चळवळ सुरू काही मग तू गोरा माणूस बी पाहता हुशार हा अशी त्यांनी काय केलं गांधी बापून धर जेल वाटाय पंडित नेहरू धर जेल वाटा सुभाषचंद्र बोस सरदार पटेल जयप्रकाश नारायण उत्तम डॉक्टर लीलाताई या बटाटे जेल वाटा दिलं दबिदा काढाव नाही तंबाखू खात नाही काही बिडी सिगरेट नाही हो बाप्पा मला काय आता शोक नाहीये अहो मग काय चिलाम पेतास का तुम्ही आणि तो काय शोक रास का होतो माणूस नाही करा कोणती ना कोणती तलब पाहिजे आणि तुला काय हाय नको ते नको कारण ओ गुरुजी आता का आवडा आवडा पोरिया तलबची तुम्ही आव मोठा होई घ्या तुमचे तलब नाही काय छोट्या कोणते तंबाखू असतो तू गायच्या बट बट कडपण करावं नाही उगा बट अरे ज्या माणूसले तलब नाही अशा माणूसले बैल सुद्धा घेतो ते आम्ही अरे चित्रपले जीवरात माणूस पिढी काढी करता कटकावर माणूस आऊत उभं करत दिसलाय मा चित्रपले जावा बेटीला हो बरं ते जाऊ दे अशी जेलबा ह्या बटासनी हाय एकी जाई बाहेर यावं हाय मारा मारी अखेर शेवट व्यस्ता कापडवर गोरा साहेबे पै जाणं पड आणि आपला देश स्वतंत्र व्हायला बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय हा तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मानकरी म्हणजे मी या गावना डेप्युटी सरपंच मंगलसिंग गिरासे कोल्हापूरनी पाकळी म्हणीसन मी या हारला स्वीकार करत आणि हाई सभा इथे समजी घे असे जाहीर कर उडाला अरे हे अंग्या काय सरे तुले शेवटला फायनल सांगी टाकस आपला नांदले लागा नेने तर जाड करता सुटले
काय करशील अरे बडे अशोका अरे मग मी हलकं कर दिसून आला असं या मातेला लागत बोल नको एक झटका मात्र बांध उतर टाकसू एका चटका मात्र बांध चढाय दिसून आली नसतो मग या खालतून वर लोक टारा 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 उतरी पेटी देसो येडा वय घ्या का काय रे तुम्ही कोरोना वय घ्या आणि काही कळी नाही राहिलं तुम्ही गोधळे उजाडताय नाही तू मंगा आणाला उजाडा घालना वय घालना मग या हाय हाय तुला लय वय राहिना ए तांग्या तुला ते काय काय कमी वय राहिलं का काय रे जाय डोकं फिरणं ना तुले फाडी तोडी तुला कातडं वळात घाली त्याने चप्पल बना आणि पायात घालतो आणि कोण विचारा ना मग करा घ्या तर मस्त पैकी सांगतो अहो काय जरा पाया चाल नाही तर फुकाट मारी जाशी काय शे तांग्या तुला काही डोका फरक पडी जायला दिसला म्हणून तू आई फाडी तोडी चपला तोपला आई ठाणा ना हॉस्पिटल मी जायला निघी जायचे तुला कधी ऍडमिटच करणं पडे ओ मास्तर याले काय रुपया 2 रुपया द्यायला होते की द्या याले जाऊ द्या आई काय ते बिकार थोडी आणखी माहित्यान बोकदी मंग्या ज्वार मायनी शपथ ह्या गावात एक बस एक शब्द बोला नाही तांग्या मना मागे जर लागशी ना तर तांगड्या धरीन सापकी दिसू हा तुले गोपचूप जाय ते नाही तू शरा मंग्या मांगी राही ना पण तू सांगी नाही राही तुला एकदा तरी मला दणका दिसायला पडे पावायचं का मला दणका हा पानासे पण तुला दणका नाही तुला माले भणका हवाय पानासे हा तांग्या मंग्या तांग्या मंग्या चुवार मायनी शपथ अरे हया शिकल्या भेट हई मला शपथ मागी नाही होती अरे हया भेट होती का दया गोड भेट होती काय माहित जाम द्यावर जाम चला जाम द्यावर जाम आता मला ध्यानमा यानी सुरुवात शेवटीने जाम पासून होती शेवटीला जाम नाही म्हणजे त्यांना असं झालं तक्रार नाही हो दंगा मंगानं दंगानं गाव एक पोर होती शेवंती लावणी नाव तर शिपोर शेवंतीला फुलला माहित मगर वास किरकिरागत रंग बारीक चवळीना शेंगा माहित शेलानी नी 17-18 वर्ष वयनी गरीब ना घर में उमले गुलाब का फूल बाप गरीब दिन तुम्हें वर्ष शेवटी काम हो जाए हो आत निंदा टुपाले तसं आदम तसं काम करे काय केईके तो काय बोरायचे पण हा म्हणजे तिनं देश तरे रंगरूपमा पठ्ठ गाव गाणं व्हायला होतं हाय तिला बी माहित होतं आणि मनीषा हा आपला देश तरे रंगरूपला कसा उपयोग करलो 2 आण्याची वस्तू 4 आणावा कशी को विक्री बॅग तर होती बरं का मंडळी दिले चला मग त्याची नेमकं काय झालं होतं ते तुम्ही लग्न होईल मन सांगे चला 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 काय करे कोंडी काय मी सांगू काय की राणी सेतू जा मी किराणी सस्ता शे लय काय किलो 2 किलो कार जामले खाणे काय करे बाई मार स्वतः जामेल बगीचाच ना बगीचा शास हा पच मी परत त्या जाम लगा मेलूच मग पण जाम शकतो ना हा पच दी पत्तर हा पण नाव काय शकतो ना मार नाम बल्लू झिपाचं मारा नाम बल्लू झिपा राठोड मला माणूस विकत बल्लू होतो कोण नाव काय शकतो मुरदेर दाई मोडो तांडो छमा तांड्या नाईक छमा बल्लू झिपा राठोड तार नाम कायच शेवंती शेवंती शे मला नाव तारो गाम कोण सोय बाई आईच गावने शेणारे भूमी मन धुळ्या जायचं
तुझ्या समुदायाने ठिकाण आहे 5-10 मिनिटं माई आते बस तुझ्या रस्ता अगदी असती यष्टी जाम तारा घेतच काय बाई नाही रे भाऊ केवटी ना माल भरस मी आणि कधीच बरच तुम्हाला जाम दे जामगा हा ही टोपली 15 रुपया मला ऐकू 30 रुपये मा भरी मैं पूरी टोपली 30 रुपया मा आखरे सब जा मारा मारदम ताडे मा मग तू नात्रा जा 10 रुपया मध्ये राहतो 10 रुपये मा हनीतला हा पच आतून मोठं तांडेल हा येसू बोललो वो पण वो एक ठेवजो तू आहे बाई आणि पोच बल्लूची पक्का तेरे छ तुम कोई भी मारा घर ले आई शेवटी काय काय शिकून आपल्याला का मा जाम शेत मला बी दे ना मग पैसा लय ना का तू हा मग काढ मग हाय हाऊ काय 1 रुपया ए जंगड 1 रुपया मग जामावचं काय रे ए माझी अशी आली की जाऊ समा तू अगं पुरे मोठं तांडेल चांगले जाऊ 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 काय रे नारायण भाऊ 1 रुपया हा मग मला माहिती दिनार म्हणे काय बी खायले ले जायचं ना रुपयाली सुनी दुकान वरते आणि निपलेट ना गोळे खायले मग बाय बायनो लिमलेट ना गोवा काढून कोण पोट भरस का 1 रुपया मग काय जाम येतच का रे भाऊ देवा बाई मी जल्दी माशे कुठे चाललं तू इथला टाइम आहे कामले जल्दी मासे म्हणे हा मग टाइमच काम शे बरं कोणी नाही लावायला चाल ना काय माहित नाही पण ह्याच्या 2 पुस दूर कोणी मोठा शर्ट न कोणाला विषय म्हणे अरे मरी जायजो तू लगीन नाही चालला तू लगीन मला ना नाव माहित नाही काय खरं नाही तू ना 10 रुपया मला भाऊ ना टाइमला काय 8 रुपये लावून आले आपल्याला काय करणार शे कोण पंगत देव लाव आपल्या पंगत डॅन टोन तू चिपचिलो लय तू बी काय जाव आणि काय खाला नाही लय तर रुपया हावले हावले जा तू जाम आणि तो बी एकच हा मग तुला 1 रुपया मग काय गाडभर जाम देऊ का आता तू जाम गाय म्हणून पोट भरी का बरं देख नारायण भाऊ मी तुला हात बी खावा दिली जा ना तरी तुला पोट भराव नाही जाया ठीक हा तू असंच करस तू जाम निघत आणि मला हाकली जास्तील आज मैंने शराब पी है थोड़ी सी नहीं पैसाब पी है एक पैसे तो ऐसे सुनना कित लागे रहना não adianta पैसे तकस ये सिस्टम तो कैसे जी परत आहे मला पायाने पण नाही आवड थँक्यू देवा थँक्यू फक्त तुलाच पाहिजे म्हणजे अरे 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 तुला मरी माय खाली हो तुले मरी जायजो चांगलं लागते शेण खाय घे ना रे तू कोण शेवंती एक कैसे डाल का माँ घर जा म्हणजे वाटत नाही जा अरे डाल का माँ कैसे तो सांग मला इकतले नसे हा बोल पैसा शेत का तुला खिसा मा हिकत लेना शे म्हणे पैसा 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 काय करा पैसा
गोळ्या कधीच नाही नोटाच्यात मापेन नोटा कोऱ्या नोटा आहेत मापेन हा काढ बरं कितला नोट असेल तू पाच काढ मागे काढ ओ बापरे कोरोना चालू ना असं कसं काय नोटा दिली तुले तुला होई घ्या मग तू बोलशील ना मला तुला नोटा चेकले की देऊ का आता चेकले की देऊ ना लिखताना वाचता चेक लिखी तू म्हणे दे बरं लिखीचे दे आई विचारली तर अरे कोणी खिसामात चेकली फिरस का तुला सांगा ना मी बँक पैसा असो थोडाच भरोसा तुला कवच पण विचारून वाईटा का मग काय ठेवायचे तुम्हाला सांगी बी नाही राहिली अरे ती मंजी म्हणे करणे बाई म्हणजे हा काली कधीतरी साप मागत केली राहील ती अरे मग करणे नको करणे काही ना आज मापेन नोटा शोध ना सकाळ तुला पोऱ्याने भाकर दिदी म्हणे खावाले तवे तो खायशी साय माग्या कोण पोऱ्या तुला पिंडी आणारे ओ बापरे पिंड बांधला या हा सकाळीच अरे मग सकाळी नको ना आज सकाळी आज मापेन नोटा शोध ना तुला कवयच नाही विचारा नोटा का मग काय ठेवचे तुम्हाला सांगे बी नाही राहिली मरी माय खायलो रे मरी जाय जो वाटिंग निघत का कवर का मला डोकं खाय राहिना का हालू तुला नाही मी जात ना पण ते जमाना शेवंती 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 इकडून तिकडे तोंड काढ फिरत म्हणजे मी आवडत नाही का तुले नाही मग कोण आवडत तुले हो या ना बाई नको दुसरं काय मी सांग ना मग दुसरं पाणी ना टांगा ना टेडर नको बैलच बरं आता तू सांगशील तर काय दिक पाहिजे नाही कपडा काढीस नाही अख्ख्या गावभर फिरसू तसं नाही म्हणजे बैलने जून पागरीस नाही अख्ख्या गावभर फिरसू शिरदा मोरखी आणि मग दोन तर तू ना आठवा हा मग चाली बरं शेवटी काही दिन पाहिजे ना एक गोट ना मी तुले ना विचार करेन तू काय बरं तू ना नाव ना मागे मला करले का असं खटे दिकत छातीवर लिख हातवर लिख कक्का बाय लिखू अहो तू बोल कथा लिखू मी अरे मरी जाय तो आता तालिकापेक्षा सात बारावर लिखत नाही मग काम धंदा कर बिगा दोन बिगा वावरी करले मग ये बरी लगीन मी मांडणी कराले गुडघ्या हो गुडघ्या आता पण का बरे भो मग नाही राहणार म्हणतोय बापरे छोरे भो श्याम्या अण्णा अरे ते केलं ते पाणी भरा घ्या करे हा बोलायने बरे जायचे अण्णा काल आणि जायचे त्या हरभरा आणि गौरव काय काय तू त्या बी जातील अण्णा हा हा तुझे ना फटाफट काम आवडी करता चालेल अण्णा म्हणे दुर्बीन आली का तू दुर्बीनचा काढ कितला मोल्या शेत ते होईल ते अण्णा काय हे काम फटाफट करे घेता बा इथलं क्षेत्राचे मला दुर्बीन लाई पाणी पडत आणि काय शे आज पण काही करू नको नाही अण्णा ठीक आहे आणि ते काय म्हणतात गौरव वाला का तू हा बोलाय जायचे राम राम अण्णा हो रे बापरे अण्णा शेवंती 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 हा अरे काल इस्तवरला पापड नागात कडकड मुडी राहिला वसंती वाघ मागे आज सर माझ्या राहिला राम 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 शेवंती बोल शेवंती कुठे गेली कळली कटे जा तुम्ही बिंबिडीना भाडाले अरे सौ महिना नजरे पडत नाही आणि स्वांगराणी बिबडीना भाडाले गजू गाव म्हणते शे अण्णा अरे मग ही संख्या जाय अरे तू वनी म्हणजे कशा थंडावा लाग मन मी डोळ्याची बरे का काय जावायचं सोय अण्णा अरे खरं त्या चावले राहिला होय गई पण सोय काय उनी नाही अण्णा चांगला भाऊ आणत ना विगत ना काल लोकांच्या बाईला गिफ्ट नाही त्यावर पण असं माहिती ना
माणूस तर लावाय आता काय होत कारण मन लवस का येत जा भेटत जा आम्ही मत रोजदा शेताताना पण तुम्ही ध्यान द्यायला होईल का नाही आता ध्यान का बरं गावली सारखा तरी तुझ्या कोण नजर टाकत आता नजर कशी जाई मुद्दाने वस्तू दपारी ठेवावर नजर कशी जाई काय ठेवायचं तुम्हाला गावात ती बघ आता मी का तुम तरी गेलच्या का हो पहिलं बघ मीठ खाई तोच तुला वर्षाला घ्या ना जावं मी पोटे सांगे राहिलो मना भरोसे लाग टोपलावा काय दपारी ठेवायचा का तेवढं सांग ते टोका मानो तुले काय वाटलं छावती बघ पुन्हा मनमा काही माय होणं त्याला मी काय करू जामशेत जामशे केवढ्या दिला 10 रुपये किलो आणा स्वस्त असे लय जेव्हा किलो 2 किलो किलो 2 किलो याला इथला लांब कोणी खाओ अरे खाओ नाही तर राहो या शेवंतीना जाम शेत आत्मा सापडते तिथला लय जाओ राम राम सरपंच राम 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 मनी ध्यानात नेवती आता ध्यान दिलं तरी बी नाही दिलं तरी बी आणि कोंबड टोपला खालचा की तरी बी तुरे काय उगा मी चुकरास का आपू वनत बोल तू ना भाव जाम ना 10 रुपये किलो आणा अरे या किलोवर 2 किलोवर बाजार आटे कोणले सवरचे पुरा टोपला आणि किंमत बोल 50 रुपया बस काय म्हणे 50 रुपया या गे या 100 रुपया घे जी दादा बट्या जी मालक टोपलं उचल विकोडा अरे कथा चांबळाला पायराडा असतो अरे शेवंतीला जाम शेत्या शेवंती जी अन्ना या आल्या 200 रुपया जी जी टोपलं आमना जी असं जग शेवंती जी याले 400 रुपया बट्या टोपलं उचल रे जी मालक शिरीड वसंती बाप मागे शेवंती जी अन्ना अरे तुला जामना स्वाद काही न्याराज होई याले 800 रुपयाले जी जी टोपलं आपलं हा तिने बळी पाहिजे मला शेवंती मला काय माहितीये का मी वादी करता म्हैस मारणारा माणूस आणि त्यामुळे ऐकून जामनं टोपलं म्हणजे आपले आबरूना सवाल जायचे आणि ह्या टोपला करता मला जीव घ्या तरी भेटतात पण हा जामनं टोपला मी जाऊ दे वाव नाही शेवंती जी दादा या गे 1600 रुपया जी 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 ए बोल ना बरोबर शेत का बराबर शेतांना ए बटिया जी मालक अरे वाकू नको नाही मी ना यार कर ना तू शाबास शाबास कसं शेत एक डाव फायनल वॉश आहे वाकानं नाही करे खळम बँकाना चेअरमन सरी घ्या पैसा सरी घ्या माले बाईचे सैड्यानी धाव फक्त वणाक पोचतात त्यांना पुढे नाही नागतोड्या अरे पैसा सरी घ्या पैसा सरणार त्या खिसा मधला सरणार बँक मधला नाही सरणार मी मंगल सिंग गिरासे से गरीबाला अरे काय येडा माणूस छे अरे मग तुले माहित नाही का मी बी तंगाजीराव पाटील छे वाडा मला तंग्या अरे तू काहीतरी कर ना काही रद्दी बिद्दी इथे का काय रे या 2-4 रुपया माले ना काढणार ना तू पाहिली बाजार मा काढ वाटतं तू काहीतरी या 2-4 रुपया माले ना कोणता काढू तू सोन्या डेडोर लागत फुगाव नको या 2-4 रुपया माले ना कोणता काढू
मी शे ना 16ला चमचा तोंडात घालीस आणि ते जन्मले छे का बाजार बावड्या नाही शे मी एक गोष्ट ध्यानमा ठेव बोकड्या कितला मी मारताना त्याला आउटले वाल हरतात नाही आपली अवकात माराय तू मला राजून खाल्ला ती मला काय सगळं आहे पंचक्रोशी मावायचे पण तरी मी तुला आत्ते सांग ऐकी गे ऐकी गे अरे 50 एकर मला डाळिंब ना बाग शे 30 एकर मला ऊसा शेतात आज मी 25 चाळी मला भरायचे दिस कांदाण्या अरे 5 मजला ना म्हणसले आपलं घर शे ट्रॅक्टर शे 250 रुपयाला शर्ट काय झटकी राहिला माले दाखल राहिला तो बाजार मधला शेकाड्यान अरे तुम्ही अवकाश शे का आई सगळा मला बट्ट फुकाय तरी चाले पण आई टोपला ना शडा टांग्या आई मी तुझे पाचू द्यावा नाही श्याम्या चल या 3 पाटणा मागे नको लागो ए मंग्या मंग्या कशी चिराई बटिया जी मालक बट्या मंग्या बरोबर सांगी घ्या बोकड्या कितना भी वाटना तरी आउटले त्याने झुकतच नाही पण मंग्या एक गोष्ट लक्षात ठेव त्या मागच्या बोकड्याला मागून धडकते ती का समोरला माजल माणूस तुला सारखा तोंडवर उताराचीच पडाव शिवाय राखच नाही बट्या जी मालक टोपलं हाय ना आपलं उचल हा उठलं या दादा राम 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 100 200 300 400 500 600 700 800 900 1000 हो शोधी हा अरे इतना पैसा या जन्मोजना राहायचे हा अरे तू असं इकडे काय जाम जामी का टोपला का बगीचा 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 आहे का आणि काय भाव टोपली ना भाव हा ते बरं का मंडळी अशा प्रकारे शेवंतीना जामना अख्खं टोपलं आणि मंगा आणि जराशी आबरू हा जराशी आबरू भर बाजार मा इकाय गई हा तर मंडळी बघा का तुम्ही गाव ना इकास अरे याला इकास म्हणो का भकास भकास हा भकास आता हे इकास शे का भकास हाई काय म्हणा रोगामा उन नाही आणि हाई जर तुम्हाला माहिती होईल तर मला बी सांगी द्या या सरपंचाला आणि डेप्युटी सरपंचाला भानगडमा ह्याव गाव अडकीताना सुपारी सापडायला लागत होई जायचे आणि आता हे दोन्ही बी खल्ली कामले लागेल शेतस आता मंगलसिंग गिराशे ना कोणता तरी मोठा कीर्तनकार महाराज नाही राहणार म्हणे आता ते कीर्तनकार महाराज नाव काय शे काय ते काय नाव शे ना अरे मला काय माहित रे तुला नाही माहित का तू सांग रे मला त्या नावाने माहित तो आता मी काय म्हणस मंडळी तो शेतकरी इथं सांगितलं ना की नाव मा काय शे म्हणे तर मग ते नाव ना मागे काही लागू नका आता कीर्तनकार महाराज नेमकं कोणतं कीर्तन देणार आहे आणि ह्या गावमा आता कोणतं कीर्तन वाढणार आहे हाई जर तुम्ही दखणं होईल तर चला बरं मला सांगे दाखवू आपण कीर्तन चला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय तर लोक माय बाप हो आता आपण काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करूया काला होय महाराजा काला मग शाकबा करवाडा ना म्हणजे काला शे ना होय काला आहे मग बिना शाकबा ना काला कसं मोठं आहे बरं तसला काला होय आपलं नाव काय महाराजा माझं नाव नारायण देवा नारायणा नाही नाही तो मोडायचा आणि हादडायचा शाकभाकरीचा काला आता नाही तो कीर्तन संपल्यानंतर आहे आता फक्त काल्याचं कीर्तन आहे नामस्मरण आहे
कीर्तन संपल्यानंतर तो तुमचा शाकभाकरीचा कालामोडा बर का. म्हणजे कीर्तन सरानंतर पंगतचे ना. हो, कीर्तन संपल्यानंतर पंगत आहे. आता फक्त देवाचं नामस्मरण आहे. आता तुम्ही कीर्तनाचा आस्वाद घ्या. तर लोक, मायबाप हो, आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय रामविजय नाही, हरिविजय नाही, पांडव प्रताप नाही, नवनाथ कथासार नाही, तर या सर्व देवांनी रामकृष्ण हरी विठ्ठल शिवशक्तीनाथ संत महंत यांनी आपल्या सुखासाठी, आनंदासाठी, भरण पोषणासाठी या सृष्टीची निर्मिती केली आहे. नदी, नाले, पर्वत, समुद्र, आकाश, धरती सर्वांची निर्मिती केली आहे. हवा, ऊन, पाऊस, वृक्ष, वेली, वनचरे, जलचरे सर्वांची निर्मिती केली आहे. कानदेशीचा राजा कानदेव त्याने जगाच्या कल्याणासाठी गीता सांगितली. ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून ज्ञानोबारायांनी तिचे प्राकृतात रूपांतर केले. ती ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर ज्ञानोबारायांनी वाग्य देवीचा यज्ञ केला आणि त्यानंतर त्यांनी सर्वव्यापी सर्वात्मका ईश्वराकडे दान मागितले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दानवे. म्हणजेच हे सर्वव्यापी सर्वात्मका ईश्वरा, मी ज्ञानेश्वरी लिहून वाग्य देवीचा यज्ञ संपवला, म्हणून तू आता ही ज्ञानेश्वरी गोड करून घे आणि मला आता एक वर दे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. म्हणजेच जे दुष्ट आहेत त्यांची दुष्टता नष्ट होऊ दे, त्यांच्या सत्कर्म वाढू दे. भूता म्हणजे सजीव प्राणी, त्यांच्या जीवापाड मैत्री वाढू दे, ते एकमेकांचे मित्र होऊ दे. त्याच्या सोबतीला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वर आळविती. म्हणजेच प्राणी, वनस्पती ही देवाने आपल्या सुखासाठी निर्माण केली आहे, आपल्या आनंदासाठी निर्माण केली आहे. वृक्ष फळे देतात, वेली फुलं देतात, तर पक्षी आपल्या आनंदासाठी गोड मधुर गातात, ते सुद्धा आपल्या आनंदासाठी. आणि या सर्वांचं रक्षण करा. आणि या सर्वांनाच एकत्रितपणे शास्त्रज्ञांनी पर्यावरण असे म्हटले आहे. आणि या पर्यावरणाचे रक्षण करणे हाच आजच्या आपल्या कीर्तनाचा विषय आहे. तर बोला, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तर या पर्यावरणाचे रक्षण करा ही सांगण्याची वेळ का आली आहे. तर आता आपण सर्व राक्षस झाले आहोत. आपण सर्व खायला सुरुवात केली आहे. आपण झाडं खातो, वेली खातो, फुलं, फळं, पशु, पक्षी, जलचर, वनचर सर्वांना खात चालले आहोत. आपण मिठाच्या रूपात समुद्र देखील खात आहोत. आपल्या तर बिल्डर नावाची महाभयंकर अशी जात आहे, उलट्या काळजाची हो. यांचा एक घास म्हणजे पोकलेन मशीन उचलतो एवढा ढीग आहे महाराजा. यांनी झाडं खाल्ली, यांनी वाळू खाल्ली, माती खाल्ली, दगड खाल्ले, नवे नवे तर डोंगर देखील पोखरून खाल्ले. आणि आता मुंबई पुण्यातील खाऊन संपले तर तापी गिरण्यातील वाळू उपसायला सुरुवात केली. तर बोला तर लोक, अशा या भूमंडळात भरतखंडात एक सुंदर असा देश आहे. भगवान श्रीकृष्णांनी वसवलेला हा देश. कान्हाच्या नावावरून कानदेश आहे. भगवान श्रीकृष्णांना यमुना म्हणजे जीवकी प्राण. यमुना ही एक सूर्यकन्या आहे लोक. यमुना म्हणजे सूर्यकन्या. यमुना सोडली तर तापी, तापी देखील एक सूर्यकन्या आहे आणि ती यमुनेचीच लहान बहीण आहे. या तापीच्या काठावर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सारंग धनुष्याचा सराव केला आणि तेथेच सारंगखेडा गाव वसवले. आणि त्याच मैदानावर आपली चतुरंग नारायणी सेना उभी केली. आणि त्याच मैदानावर लोक आज जगातील सर्वात मोठा घोडे बाजार भरतो. महानुभाव पंथीय एकमुखी दत्ताच्या यात्रेत महाराणा प्रतापांच्या घोड्याच्या नावे चेतक महोत्सव हा जगातील सर्वात मोठा घोडे बाजार भरतो. आणि तेथे लक्ष लक्ष नव्हे तर कोटीच्या कोटी किमतीची अश्व येतात आणि लोक ती आनंदाने विकत घेतात हो. तर बोला विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
असा हा कांदेश मोठा जलसमृद्ध प्रदेश आहे. जलाच्या साठ्यावर जलग्राम म्हणजे पाण्याचे गाव जलगाव आहे. तापी, गिरणा, पूर्णा, वाघू, रंजनी अशा पंच नद्यांवर हे जलग्राम उभे आहे. हा सर्व जलसाठा अडवला तर खानदेश सुजलाम सुफलाम होईल बघा. नार, पार आणि दमण, गंगा अशा नद्या आहेत. हा सर्व जलसाठा सातमाळ डोंगरावर अडवला तर नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्याचं कल्याणच होईल बघा. भाऊसाहेब हिरे यांच्या स्वप्नातील नार, पार, दमण, गंगा, तापी जलसाठा अडवण्याची कोणा अहिरात असा धमक उरलेली नाही. हे सारंग धनुष्य उचलणारा कोणीही श्रीकृष्ण उरलेला नाही बघा. तर मला विठाल 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 हो. तर लोक असा अत्यंत दैदिप्यमान इतिहास आहे आपल्या कांदेशचा आणि आपण तो विसरलो. एक विलायती गोरा फिरंगी तत्ववेत्ता म्हणतो तुम्हाला एखादी राष्ट्र नष्ट करायची असेल तर आधी आपण त्याचा इतिहास नष्ट करायला हवा. ते राष्ट्र आपोआप नष्ट होईल. जे आपल्या बाबतीत जे शत्रूने करायला हवं ते आपणच केलं आणि अहिर राष्ट्र नष्ट झालं. आपला इतिहास नष्ट झाला. किती सामर्थ्यशाली पूर्वज होते बघा आपले. खानदेश सोडून बाहेर जायला लागू नये म्हणून सर्व काही खानदेशातच निर्माण केलं. द्वारका मथुरेला जायला लागू नये म्हणून आम्ही तयार केली. तिथे शेषशाही कन्हैयालाल महाराज लोक आणि त्यांची काळ्या पाषाणातील सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बर का लोक हो, तसंच गंगा, यमुना यांच्यासारख्या तापी, नर्मदा, गोदावरी ही तीर्थे दिली. कुंभमेळाव्यासाठी इतरत्र जायला लागू नये म्हणून गोदाकाठी कुंभमेळा उभा केला. जेजुरीला पर्याय म्हणून चंदनपुरी दिली. तिथे पार्वती नदी म्हणून वाहते. ती गिरजा म्हणजे गिरणा हे फक्त कांदेशातच घडलं आहे लोक. ते जगात कुठेच नाही. रामबाणातून गरम पाण्याची पाताळ गंगा उणपदेवला आणली. अंबा जगदंबेचे शक्तीपीठ सप्तशृंगीला दिले. आणि बरं का लोक, डाव्या आणि उजव्या सोंडेचं गणपती एकाच पीठावर असणे हे एक नवलाईचं भाग्य आहे. आणि ते एकमेव भाग्य आपल्या कांदेशाला लाभलं आहे. ते दोन गणपती आमोद आणि प्रमोद पद्मालय क्षेत्री आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ सापुतारा दिली. एवढे सामर्थ्यशाली पूर्वज होते बघा आपले. अहो, स्वराज्याची कल्पना मांडून ती ग्रंथात उतरवणारे भोसले कुळाचे सद्गुरू महालिंगदास हे वाडेगावातील. वाडेगाव माहित आहे ना लोक, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. तसेच अख्खे 5 झेंडा फडकवणारे मल्हारराव होळकर तळोदा खानदेशचे. स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती वेरूळचे. 1857 स्वातंत्र्य युद्ध सुरू करणारी राणी लक्ष्मीबाई पारोळ्याची. तसंच महान स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, सयाजीराव गायकवाड, शिरीष कुमार आणि त्याचे 5 सवंगडी. हे सर्व आपण विसरलो आणि कांदेश खंडित झाला, तुकडे तुकडे झाले. पण लोक कांदा नसला तरी कांदेश आहे. तुकडे तुकडे झाले असले तरी 4 तुकड्यात आहे. गुजरातमध्ये आहे, मध्य प्रदेशात आहे आणि महाराष्ट्रात तर सर्वात जास्त आहे. त्यातला थोडा भाग मराठवाड्यात गेला असला तरी खानदेश आहे बघा. जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी ही मराठवाड्यात गेली असली तरी भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या खानदेशचाच भाग आहे बघा. तर मला ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल 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 हो. तर लोक कांदेश तशी पूर्वापार देवभूमी. रामायणातील दंडकारण्य, द्वापार युगातील खांडवन तो खांडदेश, राजा जटायूची भूमी पंचवटी, तापी ते त्र्यंबकेश्वर ही तपोभूमी. आणि बघा लोक, श्रावण बाळाला दशरथ राजाचा बाण लागून तो जिथे गतप्राण झाला ते हरताळे गाव आणि तलाव मुक्ताईनगर तालुक्यात आहे. तिथेच बाजूला वरणगाव आहे. ते खरं तर श्रवणगाव आहे. याच वरणगाव जवळ श्रावण बाळाचे एकमेव मंदिर वरणगाव जवळ आहे. द्रुपद राजाची राजधानी आणि द्रौपदीचं माहेर पांचाळ नगरी ते पाचोरा. याच पाचोऱ्यात पांचाळेश्वर मंदिर आहे. याच पांचाळ नगरीच्या वेशीवर भगवान श्रीकृष्णांसाठी द्रुपद राजाने तयार केलेले विश्रामगृह म्हणजे कृष्णपुरी आजही अस्तित्वात आहे लोक. जिथे घटोत्कचाचा जन्म झाला ते जरंडी सोयगाव तालुक्यातील खानदेशचाच भाग आहे. अशी पवित्र आणि पावन देवभूमी म्हणजे आपला कांदेश. तर बोला विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,
हो. तर लोक हो अशी ही भूमी आणि इथले भूमिपुत्र याबद्दल मी काय सांगू. धन्य धन्य ही भूमी आणि धन्य धन्य ते भूमिपुत्र. त्यांना जगात कुठेच तोड नाही. जगात अत्यंत पवित्र असा मानला जाणारा नद्यांचा त्रिवेणी संगम पुण्यक्षेत्री काशी येथे आहे आणि पुण्यक्षेत्री प्रकाशा येथे आहे. काशीत गंगा यमुना यांच्या संगमांच्या मध्ये सरस्वती ही गुप्त स्वरूपात आहे. अगदी तसाच त्रिवेणी संगम प्रकाशात देखील आहे. तापी गोमाई या दोन नद्यांच्या मध्ये पुलिंदा ही तिसरी नदी अदृश्य स्वरूपात आहे. काशीत जेवढी शिवमंदिरे आहेत तेवढी शिवमंदिरे प्रकाशात देखील आहेत. काशीनाथ, केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर अशी सर्व मंदिरे आहेत. फक्त एक मंदिर तेवढे राहिले ते म्हणजे रत्नेश्वराचं. रत्नेश्वर आहे पण उघड्यावर आहे, त्याचं मंदिर नाही. रामायणकार वाल्मिकी ऋषींचा जन्म वालजेरी 40 गाव येथे झाला. तर त्याच्या समीप पाटणादेवी येथे महान गणितज्ञ भास्कराचार्य होऊन गेले. यावल येथे महाभारतकार व्यासांचा जन्म झाला. तर त्याच्या समीप कानडदा येथे कण्व ऋषींचा आश्रम आहे. तिथे दुष्यंत पुत्र भरताचा शकुंतलेच्या पोटी जन्म झाला आणि त्याच भरताच्या नावावरून या महाजंबूद्वीपाला भरतखंड नाव मिळाले. अशी पवित्र आणि पावन देवभूमी म्हणजे आपला कांदेश. तर बोला विठाल 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 हो. तर लोक या कांदेशच्या सीमेवर गुर्जर देश आहे. मोठे हुशार आणि चतुर लोक आहेत. नदी, पाणी, जमीन सर्व खानदेशी. धरणे मात्र या गुर्जर देशाची. पहा बघा काय कमाल आहे. उकाई धरणात समृद्ध संपन्न अशी 156 गावे बुडाली. सरदार सरोवरात 37 गावे बुडाली. बुडाली काय लोक हो, बुडविली, उद्ध्वस्त केली. लोक बेघर झाली, लोक घरेदारे बुडाली, शेती बुडाली. आणि बर का लोक, इथून 700 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या सरहद्दीजवळ यांनी पाणी नेऊन कच्छ भूज वाळवंटाचं नंदनवन केलं बघा. तर बोला ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठाल 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 हो. तर लोक हो या खानदेशच्या सीमेवर डोला शहर बसवले आणि हे शहर मुंबई नगरी स्पर्धा करेल. आणि शहरासाठी खानदेशातील नार, पार, दमणगंगा, तापी, गिरणा, नर्मदेचं पाणी देते. नार, पार, दमणगंगा म्हणजे भाऊसाहेब भिडे यांच्या स्वप्नातील योजना. हो, नाशिक खानदेशचं नंदनवन करणारी योजना. ही योजना म्हणजे सर्व खानदेशाला पाणी पुरवणारी योजना. अहो या खानदेशाच्या कल्याणासाठी भाऊसाहेब भिडे यांनी रचलेली योजना म्हणजे नार, पार, दमणगंगा योजना. या योजनेतून संपूर्ण खानदेशाचं नंदनवन होणार होतं बघा. अरे 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 काय करतोय? अरे पण हे काय करतोय? अरे काय करतो आहे? अरे पण नारपार नारपार सांगायचं काय रे अण्णा. अरे कथा काय करत सगळा बटा बटा मला ना तमाशा जगायचा नाही. पुढे बघ ना मला कसं आहे जागा बिगा फुल आहे की मग सोडा लावा म्हणे कोण लढ्यावर तमाशा तमाशा. अरे अरे दंग्याला ना तमाशा होय ना म्हणजे मला नाटक मोडा करता हो तमाशा लय मला बय ना म्हणजे हाव म्हणा ना बाय हाव म्हणा कीर्तन मोडा करता तमाशा लय मला बर नाही याला तमाशा मग तमाशा घाला ना नाव ना मंगाना नाही अरे सुक्या तमाशा एका जलसा से रही हाओ ओ मारा सोडा त्यांनी सत्र सोडा सोडा. अहो पण ते नारपार अहो ते कुठला आत्ताले पाहूत आपण राहू द्या
त्या पाहू आपण नंतर कवर तरी हा? पांडुरंग ए, पांडुरंग पक्या. पांडुरंग पांडुरंग. अरे मला बी जागा सांभाळ ठेव रे पुढे अहो, वनू 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 हा, काय पण ते ते नारपार हो. काय रे महाराज अहो यांना नारपार बद्दल माहिती द्यायची होती. आता माहिती आपले नारपार तुम्हाला माहित आहे? मग अहो महाराज गावनी जत्रा मा मारुतीना पारवर एखादी नार नाचणी का वैरी नार पार. आणि मग दमनगंगा? दमनगंगा सांगरे मंगा. काय येळा माणूस आहे भाऊ कोण? अरे तुम्ही कोण मी वेडा? हा कसा काय? साधी दमनगंगा माहिती तुमले मग तुम्ही सांगा. आई बा महाराज पारवरची नार राहतस ती का एकली रास्ता त्या 4-5 राहतेस त्या तीच ना बाई एक नाव गंगा रास आता हा गंगा जवळ नाचता नाचता दमनी की वय गई दमन गंगा पांडुरंग 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 गंगा ए, गंगा. मंगा तू बेश का तमाशा पावाले. आई का विचार भाऊ अरे गाव की कामचे भाऊ बट्टा वारला एकला खांदावर कशा देता येईल म्हणून मी काही कर्तव्य शेका नाही पांडुरंग 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 पांडुरंग. मंडळी हाय दादागिरी मारामारी आता रोज ना शेगाडस पण हा आणि हाय प्रत्येक गावमा शे तालुकामा शे जिल्हामा शे बठ्ठा खानदेशमा हायच छे पण हे ना यासना वर्ष तुम्ही काही लागू नका. आता मी तुम्हाला काय सांगाल एक शे ते दर ठेवा तो गब्बर शे ना गब्बर हा शोले म्हणा गब्बर 34 वर्षनी सजा काटी सन तो आमना गावमा रावले एक शे आणि तो शेवंतीला संग लगीन बी करणं म्हण राहिला म्हणे. आता नेमकी ती भानगड काय शे ती काय मला माहित नाही. तर मंडळी आपण जाऊ आणि बघू नेमकी काय भानगड शे ती. चला बरं चला बरं बरं मंडळी राम 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 राम. मी सर चंदा गुजरी. मी एक पेपरनी संपादक सर सैरगावમાં રહું છું. અને મારો પેપર છે ના તેનું નામ ગામડું છે. તમને તે શોલેના ગબ્બર યાદ આવસ का? હા तेच गबरे. जेलमधून सुट्टी यान खानदेशમાં आया. इथलाમાં मी तिने मुलाखत लिहिली. बठ्ठा विचार लिहिलं. काय विचारी हे तुम्ही थिएटरमा जायचं दखा पण यान काय सर त्यात दखा. गबरे भाऊ तारी मस्त मुलाखत जाय. आता काय होते प्रसिद्ध डायलॉग कितने आदमी थे खूप 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 गाजे ते जर तुला भिलाव भाषाમાં बोलायला सांगी तर कसं बोलेस? भिलाव भाषा मता बोली जाऊ भाई. हा बोली ना बरं. तू उभी राह बाजूला तर ती उभी राह. हा समज हाऊ सांबास हा हाऊ वाल्यास याना आडम नार्यास हा आणि त्यानं आडम काल्यास हा. मरी जायचं तू सांग बा. मी काय नाही दिलं तू? काही त्यामधलं म्युझिक ना. कितला लोक असत ते दोन डुक्करच ना पिल्ला सोन
ते 2 मी तू तीन तरी बी मांग फिरवणार खाली आला कज्जा फिरवणार नाही खुश होय तुमला मौनी दारू दी पेवाला हा मासाना रस्सा दी नार वाढेश्वर धिक्कार अरे ओ साबा जी नाही सरकार कितना इनाम था मला धराला 50,000 रुपया नाही एकनाथ 50,000 हा त्या वखतला सस्ताई मग 50,000 हातानं कितलं रे सांगा 5 लाख नाही एकनाथ 5 लाख कज्या हायतून दूर दूर 50 कोसवर कोणी पोऱ्या रडता तर त्यांनी माय त्याला सांगणी बेटा जपी जा ना तर गब्बरी पडी पण या काला खायासनी या गब्बरनं नाव पुरं माटाळामा घाली होणार यानी सजा भेटी यानी सजा नेमन भेटी हा अरे सांबा जी नाही मना पिस्तोल काही सारे काहीच ना मला पिस्तोल हवल्या पिस्तूल नाही कितल्या गोल्या सत्र्या 100 गोळ्या टाकल सत नाही 100 गोल्या 100 गोल्या सत्यामा मान सतीन आणि गोल्या 100 राऊत भलता मोठा आणण्याव सरे नमूद पण गोड जमनी हा माणसं बी 3 आणि गोळ्या बी 3च आता मी याला असं 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 फिराय दी या मग 3 खाणारी काम असत आणि 3 खाना भरेल सत हा कोणता खाना मग गोईस आणि कोणता खाणारी काम मला अजाबात नाही मला काही भी मालूम ना या मा 3 मरण नि 3 तोरण कोंडेल सर दगवा कोणा दारण मा मरण नि कोणा दारण मा तोरण लागता बची कैसा बची क्या साला तू ना काय होई गड्या काल्या मी तुमनं मीठ खायचे नाही आता गोली का कमाल होई तिन्ही बाटून असले गोयनी लागी हुनी ना मजा आज
एकदम झकास. आम्ही तर आधी वाढे गेलो बाबा तिसरा दिननी. काय सांगाली गोडशे दादा मग भेटूत ना काल दिन 4 वाजता बरोबर. जरूर. घरे घर संदेश. सोनाना खानदेश. घरे घर संदेश. सोनाना खानदेश. घरे घर संदेश. सोनाना खानदेश. सोनाना खानदेश. घर संदेश. खानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं बनू अभिमान शे आमले त्याला. सुख समृद्ध आम्ही ऐराणी. गाय म्हशीसनं दूध तुप लोणी. वाल्मिक वासना देश हाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमना खानबाईना. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. Navi Mumbai's leading name in the construction industry, Bhaviskar, build reality. More than 1,000 satisfied home buyers. A mega township of 10,000 houses coming soon. International award, national award, state level award. Shivline Films, film production, releasing soon. मराठी पाऊल पडते पुढे. खानदेशी पोऱ्यानी कहाणी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. राष्ट्रीय खानदेश महासंघ. बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वाटता. लीडरशिप टुवर्ड्स डेव्हलपमेंट. प्रकाश बाविस्कर. सच्चाई हाईच आमनं भांडवल. बिल्ड रियालिटी. जय खानदेश.